कसं काय मंडळी, बरं आहे ना? आता गेल्या बारीस तुम्ही बघितले की मी नेल्स एक्सटेन्शन केलते आणि आता त्याच्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. मग आले इथे नेल्स रिमूव्हरचं क्लायंट माझ्याकडे. मग त्यांचे नेल्स रिमूव्ह केले आणि त्याच्यानंतर झालेली होती संध्याकाळ. तर मी मोना दीदीला म्हटलं की मला बाहेर जायचं फिरायला. मोना दीदी म्हटली अजिबात जायचं नाही. मग मी तसंच गौरीला घेऊन गेले न सांगता आणि तिथे गेल्याच्यानंतर इथं मस्तपैकी आम्ही चिप्स स्प्राईट्स वगैरे खायला घेतलं आणि सुभाष रोडला निघालो मोना दीदीकडे. आणि त्याच्यानंतर तिथे आम्हाला पिझ्झा हाऊस दिसलं. म्हटलं अरे चल आपण पिझ्झा हाऊस मध्ये जाऊन बघू आणि खाऊ काहीतरी. आणि क्रेविंग झाली. सो मग गेलो आणि बघतो तर काय तिथे एवढी मोठी गर्दी होती, आम्हाला बसायला जागा नव्हती. म्हणून आम्ही बाहेरच थांबले. बघा, मोठी बहीण छोट्या बहिणीला काहीतरी खाऊ घालती. माझी छोटी बहीण मला तर नेहमी पार्टी देते. तुमची देते का नाही पार्टी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मग नंतर गौरीला म्हणलं तूच पहिल्यांदा ट्राय कर, तूच खा आणि त्याच्यानंतरच मी खाईन तू खाल्ल्यानंतर. मग ती म्हणली ठीक आहे दिदे. मग तिनं खाऊन बघितलं, खूप छान लागलं. म्हणलं उंदराने एवढं सोडलंच होय आणि तुला लगेचच भारी लागलं. ती म्हणजे नाही दिदे खरंच खाल्लं. म्हटलं ओके ठीक आहे. मग आता मी म्हटलं चल खरंच एवढं भारी म्हणते तर मी पण खाऊन बघते, कारण की तिथला पिझ्झा हाऊस आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय कुठलं तरी फूड्स. आणि त्याच्यानंतर मी खाऊन बघितलं. अरे बापरे, खरंच यार टेस्टी होता. आणि त्याच्यानंतर खात खात गप्पा मारत मारत आम्ही बर्गर खात होतो. इकडल्या तिकडल्या, ह्याच्या चुकल्या त्याच्या चुकल्या, सगळ्यांच्या मिळून आम्ही गॉसिप करत होता. आता तुम्हाला तर माहिती आहे मुलींना गॉसिप किती आवडते. ती गेली घरी आणि मी आले इकडे मोना दीदीकडे. आणि लिटरली आम्ही चलत चाललोय का तर आमची स्कूटीच बंद पडली, त्यातलं पेट्रोलच संपलं. आणि मग आम्ही पेट्रोल पंपावर गेलो, तिथे बंद होतं. आणि मग म्हटलं चला पुढच्या, तर तिथलं पण चालू होता पण भरलं नाही. म्हणजे ठीक आहे आता पुढच्या. तर तिथं आम्ही भरलं नाही, डायरेक्ट घरी गाडी आम्ही वळवली. तर बिचारी मध्ये बंद पडली, बिचारीचं पेट्रोल संपलं. आणि अशा प्रकारे आता धक्का मारत आम्ही जातोय गाईज. आणि सो माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सो आज तर आमची बँड वाजलेली आहे, तर गुड नाईट मग.